प्राणोत्पादनीय अध्यायं व्याख्यास्यामः। इति यस्माहुरात्रेयादयो महर्षयः वेगान् धारयेद्वातो विमुक्तशवतृक्षुधां निद्राकाशश्रमश्वास जुम्बाशुषदितेतसाम्। अधोवातस्य रोदे न गुल्मोदावर्तरुक्लमा वातमूत्रशकृत्संग दुष्ट अग्निवदरुद्गदा। अधोवाताचा अवरोध केल्यास गुल्म उदावर्त रुजा थकावट वातमूत्रपुरीश यांचे निर्हरण योग्य न होणे दृष्टी व अग्नी यांची क्षमता कमी होते अशा व्याधी उत्पन्न होतात। शकृतः पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुजः ऊर्ध्ववायू परिकर्तो हृदयस्य उपरोधनम्। वेगाचा रोध झाल्यास पोटऱ्यांमध्ये गोळा येतो, प्रतिशाय, शिरःशूल, उदावर्त, परिकर्तिका, हृदय पिळल्यासारखे वाटते आणि मुखाद्वारे मलप्रवृत्ती होणे ही रोगे उद्भवतात। मुखेन वीटप्रवृत्तिश्च पूर्वताश्च मया स्मृता अंगभंगाश्वरीपस्ती मेंद्रवर्षण वेदना। अस्ति हे मूत्रसंचयाचे मूळ स्थान आहे। या मूत्रवेगाच्या अवरोधामुळे या अवयवांवर व आसपासच्या अवयवांवर अतिरिक्त ताण येऊन वेदना निर्माण होतात। या जोडीला आपानाची पण विकृती होते।